शब्द पाहती रंग स्वरांचे रूप नवे साकारू नये मैत्र से हे शब्द सुरांचे मैत्र से हे शब्द सुरांचे हार्मोनियम वादक आणि संगीताचे अभ्यासक डॉक्टर चैतन्य कुंटे यांचं संगीत क्षेत्राला दुहेरी योगदान आहे. हार्मोनियम वादक, संगीतकार, संगीतज्ञ, बंदिशकार आणि गुरु असं बहुआयामी व्यक्तिमत्व लाभलेले डॉक्टर चैतन्य कुंटे शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक आहेत. संशोधक वृत्तीने शास्त्रीय संगीतातील मूलभूत तत्वांचा अभ्यास करून त्यांचे विश्लेषण करून संगीताच्या या प्रचाराला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचे कार्य डॉक्टर चैतन्य कुंटे गेली अनेक वर्ष करत आहेत. विख्यात हार्मोनियम वादक डॉक्टर अरविंद थत्ते, गायक पंडित मोहनराव कर्वे आणि ज्येष्ठ संगीत शास्त्री डॉक्टर अशोक रानडे यांच्या दीक्षेतून भारतीय संगीताचा कलापक्ष आणि शास्त्र पक्ष या दोन्हींची व्यापक दृष्टी त्यांना मिळाली. या तीन गुरूंसह पंडित बाळासाहेब पूछवले, पंडित वसंतराव राजूरकर, पंडित दिनकर कायकिणी, नृत्य पंडिता रोहिणी भाटे, पंडित शरद साठे अशा दिग्गज कलाकारांचा सहवास आणि मार्गदर्शन यातून त्यांना त्यांचा या क्षेत्रातला मार्ग आखता आला. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची संगीत अलंकार ही पदवी त्यांच्याकडे आहे. मात्र या व्यतिरिक्त त्यांनी इतिहास, भारतविद्या व पुरातत्वशास्त्र या विषयात MA आणि MPhil केलं आहे. प्रार्थना स्थळातील संगीत एक संस्कृती शास्त्रीय अभ्यास या विषयावरील संशोधनासाठी त्यांना संगीत विषयातील डॉक्टरेट मिळालेली आहे. हार्मोनियम वादक म्हणून त्यांनी अनेक दिग्गज कलाकारांना साथ केली आहे. एक बंदिशकार म्हणून प्रचलित आणि अप्रचलित रागतालात अनेक गायन प्रकारांच्या वैशिष्ट्यपूर्ण अशा 400 बंदिशींच्या रचना त्यांनी केल्या आहेत. संस्कृत साहित्याच्या प्रेमापोटी त्यांनी अनेक संस्कृत रचना स्वरबद्ध केल्या आहेत. आकाशवाणीसाठी त्यांनी मेघदूतम, वसंत वर्णनम, गीत गोविंदम, रामगीती काव्यम, गाहा सत्यसई, प्राकृत सरिता, उपनिषदांचे अंतरंग, कालिदासाच्या नायिका तसेच शंकराचार्य, रामानुजाचार्य आणि वल्लभाचार्य यांच्या स्तोत्र रचना संगीतबद्ध केल्या आहेत. संगीताचा एकंदर मानवी संस्कृतीशी असणारा संबंध यावर डॉक्टर चैतन्य कुंटे हे चौफेर विचार करत असतात आणि त्यावर त्यांनी निरंतर लेखनही केलं आहे. त्यांनी लिहिलेलं पाश्चात्य संगीत संज्ञाकोश, रागचैतन्य प्रथम भाग, रागचैतन्य द्वितीय भाग, छंदोवती आणि पुण्यस्वर असे ग्रंथही प्रकाशित झाले आहेत. संगीत या विषयावर सातत्यानं आपली निरीक्षणं, आपल्या संशोधनातनं मिळालेले निष्कर्ष याबद्दल ते लिहित असतात आणि व्याख्यानही देत असतात. असं एक चतुरस्र व्यक्तिमत्व आज आपल्या सोबत आहे, डॉक्टर चैतन्य कुंटे. नेहमी वादक हे गायकाला साथ करत असतात, पण आज मात्र या संशोधक वृत्तीच्या विद्वान कलाकाराला साथ करण्यासाठी इथे आपल्या कार्यक्रमात उपस्थित आहेत विदुषी अनुराधा कुबेर. डॉक्टर चैतन्य कुंटे यांना त्यांच्या संगीत क्षेत्रातल्या पुढच्या वाटचालीसाठी, चैतन्यमय वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. सोच सोच जिया
गरबा लागू बलि जाऊं गरबा लागू बलि जाऊं उतारू नजरिया आए मोरे साजनवा आए फूलन हार सजाऊं फूलन हार सजाऊं चित को पहराऊं चित को पहराऊं दीपक माला जराऊं गंध सुगंध सो सवारूं से जरिया आए मोरे साजनवा आए मोरे मोरे साजनवा आए गरबा लागू बलि जाऊं गरबा लागू बलि जाऊं उतारू सजरिया आए मोरे साजनवा आए फूलन हार सजाऊं फूलन हार सजाऊं चित को पहराऊं दीपक माला जराऊं गंध सुगंध सो सवारूं से जरिया आए मोरे साजनवा आए मोरे साजनवा नमस्कार रसिको, मैत्र हे शब्द सुरांचे या कार्यक्रमामध्ये मी विघ्नेश जोशी तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करतो. आज आपण गप्पा मारणार आहोत एका अष्टपैलू कलाकाराशी, जे संगीतकार आहेत, बंदिशकार आहेत, लेखक आहेत, संशोधक आहेत, गायक आहेत आणि संवादिनी वादक आहेत, असे डॉक्टर चैतन्य कुंटे यांच्याशी. डॉक्टर, आमच्या मैत्र हे शब्द सुरांचे या कार्यक्रमामध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो. नमस्कार. तसंच तुमच्या साथीदारांचंही स्वागत करतो. तबला साथ करतायत कार्तिक स्वामी, गायन साथ विदुषी अनुराधा कुबेर आणि संवादिनी साथ सौमित्र क्षीरसागर. डॉक्टर, एक छोटासा प्रश्न विचारू का? आत्ता जो राग सादर झाला, म्हणजे मला जेवढं काही शास्त्रीय संगीतातलं कळतं त्यावरून असं मला असं वाटतं की म्हणजे सजना काय ते का धरीला परदेस याच रागातलं ते गाणं आहे का? त्याच रागातलं नव्हे, पण त्याच्या जवळच्या रागातलं आहे असं म्हणता येईल. अच्छा. ते मारुबिहाग रागातलं आहे. अजून एक फार सुंदर भावगीत तिन्ही सांजा सखे मिळाल्या, त्याची सुरावट त्याच्या जवळ वाटेल. अच्छा. कारण की हा कल्याण थाटातला राग आहे आणि मुद्दामून सांगायचं तर हा राग मी निर्माण केलेला आहे. अरे वा वा वा. काय या रागाचं नाव काय? म्हणजे या रागाचं नाव आहे वाणी कल्याण. वाणी कल्याण. अच्छा. तर त्याच्या मागची संकल्पना अगदी थोडक्यात सांगतो. आपल्याकडे अनेक राग वेगळ्या थाटात आहेत. त्यातला एक बागेश्री राग, अत्यंत सुप्रसिद्ध असा राग,
तो काफी थाटातला आहे, म्हणजे त्याच्यात गंधार निषाद कोमल आहेत. आता याच बागेश्री रागाचे स्वर कल्याण थाटामध्ये परावर्तित केल्यावर जे स्वरूप झालंय ते हे वाणी कल्याण आहे. अच्छा. म्हणजे धनी सामग सागमधनिसा सानिध मपध मग मग रेसा असं साधारण जे बागेश्रीचे स्वर आहेत तोच स्वरविन्यास आपण फक्त कल्याण थाटात आणला. अच्छा. आता बागेश्री म्हणजे वागीश्वरी म्हणजे वाणी शारदा, म्हणून याचं नाव वाणी कल्याण असं ठेवलंय. हो. अच्छा. डॉक्टर, तुम्ही म्हणजे संवादिनी वाजवता, गाता, बंदिशी करता, हे सगळं तुम्ही जाणीवपूर्वक करता, म्हणजे कोणावर अवलंबून राहायला नको की आपल्याला जर काय चांगली बंदिश सुचली तर चालही आपणच द्यावी, वादनही आपणच करावं, आपणच गावं, तर असं काही जाणीवपूर्वक केलंय का की हे सहज झालंय, किंवा तुमच्या शिक्षणाची म्हणजे सुरुवात कशी झाली? बरोबर. तसं पाहायला गेलं तर या सगळ्या गोष्टी एकत्र होत गेलेल्या आहेत. म्हणजे जाणीवपूर्वक गायन शिकायचं का हार्मोनियम का कुठलं त्यातलं निवडायचं असा विचार नव्हता. तसं पाहायला गेलं तर माझी सुरुवात सतार वादनापासूनही झाली. तेही मी शिक्षण काही काळ घेतलं. ते कोणाकडे घेतलं शिक्षण? अंजली मनोहर म्हणून पुण्यातल्या शिक्षिका, त्यांच्याकडे घेतलं. माझे पहिले हार्मोनियम वादनातले गुरु डॉक्टर अरविंद थत्ते, त्यांच्याकडे हार्मोनियमचं शिक्षण चालू असतानाच मी एका बाजूला गाणंही शिकत होतो. आणि अरविंददादांची तर अट अशी होती की हार्मोनियम वादनाचं शिक्षण मी देईनच, पण बरोबर गाण्याचा अभ्यासही केला पाहिजे. आणि त्यानुसार मी ग्वाल्हेर घराण्यातले प्रख्यात गायक पंडित मोहनराव कर्वे यांच्याकडे शिकत होतो. आणि मग एका टप्प्यावरती डॉक्टर अशोक दारानडे यांचाही गुरु म्हणून लाभ मला झाला. तर हे तीन त्या अर्थाने माझे मुख्य गुरु. अर्थात हार्मोनियम वादक म्हणून माझी कारकीर्द झाली. मैफलीत मी काही गात नाही, पण गाण्याचा जो व्यासंग केला त्याचा उपयोग मला अर्थातच हार्मोनियम वादनासाठी होतो, बंदिश बांधताना होतो. आणि अनेक बुजुर्ग कलावंत त्यांच्या सहवासातनं मी काही ना काहीतरी वेचत गेलो. जसं टप्पा गायकीचा अभ्यास पंडित बाळासाहेब पुंछवाले, वसंतराव राजूरकर, मालिनीताई राजूरकर यांच्या सान्निध्यात केला. तर असा वेगवेगळा पैलू मी शोधत गेलो. माझ्या सांगीतिक वाटचालीत मला जे जे काही मिळत गेलं ते जोडत मग हे चित्र तयार झालं. मैत्र से हे शब्द सुरांचे. तुम्ही आत्ता म्हणाल की जोडत हे सगळं चित्र तयार झालं, पण तत्पूर्वी तुमची एखादी रचना ऐकायला आवडेल बंदिशकार म्हणून, किंवा त्या अनुषंगाने तुम्हाला काय सांगायला आवडेल की पहिली कधी बंदिश सुचली? मला वाटतं आतापर्यंत तुमच्या 350 पेक्षा जास्ती बंदिशी झालेल्या आहेत ना, तर त्या अनुषंगाने आधी सांगा. आणि एखादी बंदिश किंवा 2-3 बंदिशी ऐकल्या तरी चालेल. तसं पाहायला गेलं तर बंदिश बांधण्याचा प्रवास न कळत सुरू झाला असं म्हणता येईल. म्हणजे काय आता बंदिश बांधायची म्हणून खनपटीला बसून असं काही केलं नाही, ते होत जातं. आपल्याला माहिती आहे की बंदिशी बांधल्या नाही जात, त्या होतात. उत्स्फूर्त कविता असते ती एका प्रकारे. पण एक झालं की अगदी म्हणजे मी कॉलेजच्या काळात असताना, सेकंड इयरला असताना व्हॅली ऑफ द फ्लॉवर्सला गेलो होतो हिमालयात. आणि तिथला निसर्ग जो काही आहे त्याचा सुंदर आविष्कार पाहून मला तिथे पहिली बंदिश स्फुरली, बागेश्री रागातली. आणि तिथनं तो प्रवास सुरू झाला. कळत नकळत बंदिशी बांधल्या जात होत्या. अर्थात पुढे एका टप्प्यावर मी काहीतरी विशिष्ट विचारानेही बंदिशी करत गेलो. कारण की जसा माझा संगीताचा अभ्यास आहे, संस्कृतचा अभ्यास आहे, तर मी प्राचीन ग्रंथही वाचत गेलो. आणि त्यातनं अनेक गीत प्रकार असे समजले की ज्यांचा वापर आता आपण फारसा करत नाही, किंवा ज्या संकल्पना आता फारशा वापरल्या जात नाहीत. मग त्या अनुषंगाने वेगळ्या तऱ्हेच्या बंदिशी केल्या. किंवा अनेक वेळा कथक कलाकारांनी सांगितलं की मला अमुक प्रकारची बंदिश हवी आहे, त्रिवट हवा आहे, चतुरंग हवा आहे. मग तशा रीतीने अनेक बंदिशी बांधत गेलो. त्यामुळे ध्रुपद, धमार, सादरा, ख्याल, टप्पा, ठुमरी, त्रिवट, चतुरंग, तराना, स्वरार्थ किंवा बामायना अशा नाना प्रकारच्या साधारण 400हून जास्ती बंदिशी बांधल्या. त्यातल्या त्या 300 बंदिशी रागचैतन्य या पुस्तकाच्या 2 खंडात प्रकाशित झाल्यात. पण असे बरेच प्रकार हाताळले. तर बंदिशीतला एक वेगळा भाग म्हणून आपण खरं तर एक रागमालिका ऐकायला हरकत नाही. जरूर.
प्रत्येक ओळीत 2-2 राग गुंफलेत, तर तशी जरा गायला थोडी ट्रिकी असणारी रचना आहे. बर. अनुराधा कुबेर जी माझी गुरु भगिनी पण आहे. तिचं आधीचं शिक्षण भेंडी बाजार घराण्याचे ज्येष्ठ गायक पंडित त्र्यंबकराव जानोरीकरांकडे झालं आणि नंतर डॉक्टर अरविंद थत्तांकडे. त्यामुळे आम्ही गुरुबंधू भगिनी आहोत. तर माझ्या रचनांना उत्तम न्याय देणारी अशी चांगली गायिका म्हणून आमची साथ संगत अनेक वर्षांची आहे. तर ही अत्यंत अवघड वाटावी अशी रागमालिका तिच्या काळात अत्यंत सोपी होऊन येते. तर आपण ऐकूया. जरूर जरूर. वा डॉक्टर वा. आधी बहार, मग सारंग, मग बसंत, नंद, श्याम कल्याण, कामोद, अंतर्यात जयवंती, कलावती, हिंडोल आणि पुन्हा कामोद. अरे वा, क्या. आता ही रचना रागमालिका त्यातला एक विशेष प्रकार आहे ज्याला राग सागर असं म्हणतात. म्हणजे काय तर काव्यामध्येच रागाचा उल्लेख असतो. तर अशा तऱ्हेची ही रचना म्हणजे काव्याचा आणि आपल्या रागतालाचा समन्वय साधणं. म्हणजे बंदिश चांगली कशाला म्हणू शकतो आपण, तर रागताल आणि काव्य यांचा समान संगम जिथे घडतो ती चांगली बंदिश असं म्हणता येईल. तर तसा मी प्रयत्न अनेक वेळा केला आहे. आता काही प्राचीन प्रकार जसं संगीत रत्नाकर या ग्रंथामध्ये स्वरार्थ प्रबंध असा एक उल्लेख मिळतो. अच्छा. तर स्वर अर्थ प्रबंध म्हणजे काय तर स्वर त्यातनंच अर्थ तयार होतो. म्हणजे समजा स्वर असेल सारेसा तर त्यातनं शब्द होईल सरस. अच्छा. तर अशा तऱ्हेची बंदिश मध्ययुगातही अशा तऱ्हेच्या बंदिश होत्या ज्याला बा मैना बंदिश म्हटलं जायचं. बा मैना म्हणजे अर्थानुसार स्वरांची रचना असणारी बंदिश. पण दुर्दैवाने हा प्रकार विस्मृतीत गेल्यासारखा झाला होता. तर हा प्रकार स्वरार्थ प्रबंध किंवा बामायना बंदिश त्याचं थोडंसं पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न मी केलाय. तर ऐकायची का अशी? अरे जरूर, ऐकायला आवडेल. साधरे सुर सोरंग साधरे सुर सोरंग साधरे सुर सोरंग पारे पद सो रंग सरस सबद सो ढंग पारे गारे साधरे
डॉक्टर तुम्ही आता जसं म्हणालात की त्या अक्षराचा आणि स्वराचा बरोबर संबंध असतो, तसे बरोबर आहे सा ध रे किंवा बरोबर. प ध सा प ध किंवा सा. प रे हे बरोबर. जे सगळे स्वर बरोबर तुम्ही बांधलेले आहेत. डॉक्टर तुम्ही आकाशवाणीसाठी खूप काम केलं, जवळजवळ 20 पेक्षा जास्ती संकल्पना घेऊन तुम्ही कार्यक्रम केलेत आणि त्या सगळ्या काय म्हणूया म्हणजे संस्कृत भाषेचा त्यामध्ये खूप वापर म्हणूया किंवा संस्कृत भाषाच होती ना त्या बंदिशींची किंवा रचनांची. तर संस्कृतचा तुम्ही वेगळा अभ्यास केला होता की त्या आपल्या कार्यक्रमापुरतं कोणाकडनं तरी भाषांतर जसं आम्ही करतो तेवढ्या करतो? वेगळा अभ्यास नाही, म्हणजे माझ्या शालेय जीवनापासूनच संस्कृत हा जिव्हाळ्याचा विषय होता. अच्छा. माझ्या महाविद्यालयीन काळात सुद्धा संस्कृत मी शिकतच होतो आणि खरं तर त्यातनंच सुरुवात झाली. आम्हा महाविद्यालयीन युवकांसाठी एक कार्यक्रम आकाशवाणीचा होता आणि माझे संस्कृतचे जे अध्यापक होते तेही काही चांगलं कार्यक्रम, मग त्याची संगीत रचना मी करत होतो आणि याच्यातनं पुणे आकाशवाणीसाठी बरेच गीरवाण भारतीचे कार्यक्रम केले संस्कृत प्राकृत साहित्यावरती. तर माझं प्रेम आहे त्या भाषेवर आणि त्याचा अभ्यास अधमनं अजूनही मी करत असतो आणि त्याचा फायदा मला अर्थातच झाला, कारण की संस्कृत भाषेतनं जे शब्दलालित्य मिळतं त्याचा मला बंदिशी बांधतानाही पुढे उपयोग खूप झाला. अच्छा. किंवा संस्कृत काव्याचा जो काही अभ्यास आहे, उदाहरणार्थ कालिदासाचा ऋतुसंहार, तर इतक्या सुंदर सुंदर प्रतिमा त्याच्यात वापरल्यात, तर त्यातल्या अनेक प्रतिमा माझ्या बंदिशींमध्ये पण मग रूपांतरित झाल्यात. तर संस्कृत काव्य परंपरा ही मला असं वाटतं की आपल्या एकंदर भारतीय काव्य परंपरेत फार पायाभूत अशी परंपरा आहे आणि आपल्या संतरचनांमध्येही त्याचं प्रतिबिंब दिसतं. तर ह्या सगळ्या अनुषंगाने मी तो अभ्यास करत गेलो. पण तो खरं सांगायचं ना तर हे काही मुद्दामून की आता बसूया आणि संस्कृतचा अभ्यास करू असं नव्हतं, ही ओघाओघात होत गेलेली सगळी गोष्ट आहे. पण कार्यक्रम तुम्ही खूप केला तर हो, त्या कार्यक्रमांविषयी सांगा ना. मला वाटतं मेघदूतावर आधारित काय मेघदूतावर समग्र कालिदास मांडणारा कार्यक्रम, खरं कालिदास विलास नावाचा केला होता, ज्याच्यात कालिदासाच्या समग्र वाङ्मयाचा आढावा त्यात घेतलेला होता. अच्छा. आणि त्यात नृत्यही होतं, गायनही होतं, अशा तऱ्हेचा होता. जयदेवाच्या गीतगोविंदावर पूर्ण कार्यक्रम केला, ज्या अष्टपदी आपण म्हणतो, तर त्यावरती पण एक विस्तृत कार्यक्रम केलेला होता. असे अनेक कार्यक्रम केले आणि त्याखेरीज ज्याला थिमॅटिक प्रोग्राम्स म्हणजे संकल्पनाधारित कार्यक्रम असेही पुष्कळ केले की ज्याचं स्क्रिप्ट रायटिंगपासनं रचना, पारंपरिक रचना शोधणं, नवीन रचना करणं, अशा तऱ्हेचं. त्या बाबतीत पंडित कुमार गंधर्व हा एका प्रकारे आदर्श म्हणता येईल. त्यांनी ज्या तऱ्हेने गीतवर्षा, गीतमंत किंवा असे अनेक कार्यक्रम केले. तर त्याच वाटेने जात जात मी अनेक संकल्पना हाताळल्या आणि त्यातनं बरेच वेगळे कार्यक्रम केले. असं कधी झालंय का की म्हणजे संस्कृत भाषा आहे त्या कार्यक्रमाची आणि तुम्हाला काहीतरी ज्या ज्या काही बंदिशी हव्या असतील किंवा रचना हव्या असतील त्या मिळाल्यात, पण अजून काहीतरी लिहावंसं वाटलं आणि ते तुम्ही संस्कृतमध्ये तिथे लिहिलं, असं कधी काही झालंय का? हो, असंही झालेलं आहे. एका नृत्य संरचनेचा भाग होता आणि त्यासाठी मला एक रचना जशी हवी ती तशी पारंपरिक रचना नाही मिळाली. मग ती मी संस्कृतातनंच लिहिली, हंसध्वनी रागातली, आणि मग ती कर्नाटक कृतीच्या स्वरूपात मांडली गेली होती. तर असंही कधी कधी झालेलं आहे. किंवा माझा स्वतंत्र विचार एखाद्या गोष्टीबद्दलचा असेल आणि तो मला आधी लिहिला गेला असं वाटत नसेल तरी पण लिहिलात. म्हणजे आता संस्कृत नाही पण मराठीचं एक उदाहरण देतो. मराठी शब्दप्रधान संगीत असं ज्याला यशवंत देव म्हणत असत, तर त्या सुगम संगीत आपण किंवा भावगीत म्हणतो, तर त्यात मला असं एक काव्य हवं होतं की जिथे गायक किंवा संगीतकार आपल्याला जो अपेक्षित दृष्टिकोन आहे तो मांडू शकेल. आणि तसं आधीचं काही गीत लिहिलेलं दिसलं नाही मला, मग मी ते लिहिलं. अच्छा. तर आणि ते कुठल्या कार्यक्रमासाठी? म्हणजे ते कार्यक्रमासाठी असं नाही केलं, मी शिकवताना केलेलं आहे. बर. तसंही सांगण्यासारखी गोष्ट आहे की अनेक वेळा विशिष्ट अभ्यासक्रमात शिकवता शिकवता सुद्धा रचना झालेल्या आहेत. तर आम्ही ललित संगीत नावाचा एक अभ्यासक्रम घेत होतो. तर त्याच्यात भावगीत, मराठी लावणी, मराठी अभंग अशा तऱ्हेच्या महाराष्ट्रातलं संगीत हा त्याचा विषय. तर त्या अभ्यासक्रमात शिकवता शिकवताच मी ही रचना तयार केली आहे की ज्याच्यामध्ये एक संगीतकार किंवा कवी आणि भावगीत गायक या तिघांचा त्या कवितेबद्दलचा विचार मांडला जाईल.
अशी ती एक रचना आहे, गा रे मना तू. थोडंसं ती ऐकता येईल का? हो, नक्कीच नक्कीच. झलक म्हणून ऐकलं तरी जरूर चालेल. ऐकूया. हां. गा रे मना तू, गा रे मना तू, गा रे मना तू, गा रे मना तू. स्वच्छंद मुक्त गान, स्वच्छंद मुक्त गान, मन मोकळ्या स्वराना आराधनाच जाण. गा रे मना तू, गा रे मना तू. आनंद घे स्वरांचा, आनंद घे स्वरांचा, लय छंद अक्षरांचा. आनंद घे स्वरांचा, लय छंद अक्षरांचा. फुलवून कल्पनाना, फुलवून कल्पनाना, विसरून जाई भान. गा रे मना तू, गा रे मना तू. गीतात ओत प्राण, गीतात ओत प्राण, कंठी आलापतान. गीतात ओत प्राण, कंठी आलापतान. संवाद साधरे तू, संवाद साधरे तू, श्रोत्यास ईशमान. गा रे मना तू, गा रे मना तू. स्वच्छंद मुक्त गान, मन मोकळा स्वराना आराधनाच मान. गा रे मना तू, गा रे मना तू, गा रे मना तू. मैत्र से हे शब्द सुरांचे. डॉक्टर, जरा एक संगीत हा विषय सोडून एक वेगळा प्रश्न विचारू का? म्हणजे तुम्ही संगीतात इतकं काम करताय, म्हणजे वादक म्हणून किंवा गायक म्हणून, संगीतकार, बंदिशकार म्हणून, पण तुम्ही हे सगळं छान चालू असताना आणि यात म्हणजे आवडही आहे आणि तुम्ही काम करताही आहे, हे सगळं चालू असताना तुम्ही एकदम इतिहास, पुरातत्व विभाग, भारतविद्या याच्यामध्ये MA MPhil केलं. काय म्हणजे काय घडलं असं की एकदम वेगळाच विषय कुठेतरी सुरू झाला? खरं तर मगाशी म्हटलं तसं या स्वाभाविकपणे एकत्र होत गेलेल्या गोष्टी आहेत. एका बाजूला मी संगीत शिकत होतो आणि महाविद्यालयात इतिहास, भारतविद्या म्हणजे इंडॉलॉजी हे शिकत होतो, भाषांचा अभ्यास होत होता. आणि मला असं वाटतं की संगीत म्हणजे काही वेगळं नसतं ह्या सगळ्यापेक्षा. ज्याला आम्ही पुढे माझा जो प्रवास सगळा सुरू झाला तो ज्याला मी कल्चरल म्युझिकॉलॉजी म्हणजे संस्कृती संगीतशास्त्र म्हणतो, त्याचा सगळा हा पाया होता असं मला वाटतं. आता मागे वळून पाहिल्यावर कळतं की तो पायाभरणीचा भाग सगळा होता. मला आपल्या संगीताची मूळ संस्कृती काय आहे ती कळत गेली आणि कदाचित म्हणूनच संगीतात मी आता जे काही काम करतोय, ज्या तऱ्हेचं काम करतोय ते करू शकतोय. मग ते संशोधनातलं असेल, रचनाच्या संदर्भातलं असेल, आणि ते एकत्रच होत गेलं. सुट्ट्या काढता नाही येणार त्या गोष्टी असं मला वाटतं.
कारण माझे तिसरे गुरु डॉक्टर अशोकदा रानडे ते कायम असं म्हणायचे की कुठल्याही संस्कृतीचा समग्र अभ्यास करायचा असेल तर तो संगीताशिवाय अपुरा राहील. आणि संगीताचा समग्र अभ्यास करायचा असेल तर ते संगीत ज्या संस्कृतीतनं उमलतं त्या संस्कृतीचा अभ्यास करावा लागेल. आणि त्याच अनुषंगाने खरं तर माझे हे सगळे अभ्यास विषय एकत्र जोडलेले आहेत. माझा असा दृढ विश्वास आहे की जे काही आपण शिकतो तो आपला निधिध्यासा जो काही विषय असेल त्याच्याशी आपोआप जोडला जातं. म्हणजे आता उदाहरण देतो की एखादा कलाकार जर मॅथमॅटिक्स शिकत असेल किंवा इंजिनिअरिंग शिकत असेल तर त्याचाही अभ्यास किंवा तो विचार जो काही असेल तो संगीताला कुठेतरी जोडून येतो. आणि संगीत ही कलाच अशी आहे की जी सगळ्या जीवनाला आपल्या कवेत घेते. त्यामुळे मला वाटतं असं की कुठलाही विषय त्याला वर्ज नाही. आणि माझ्या बाबतीत तेच झालं. सहज झालं. सहज झालं. तुम्ही आत्ता म्हणालात म्हणजे अशोक रानडे साहेबांनी सांगितलं की मानवी संस्कृती संगीत हे सगळं एकात काय म्हणूया आपण एकजीव झालेलं आहे. तुमचा एक विषय सुद्धा तोच होता ना, मानवी संस्कृती आणि संगीत याचा जवळचा संबंध आहे असा तुम्ही काहीतरी प्रबंध लिहिला होता. नाही, माझा तो प्रबंध प्रार्थना स्थळातलं संगीत म्हणजे डॉक्टर रानडेंनीच मला त्यासाठी सूचना केली की तू ह्या विषयात काम कर. धर्मसंगीत हा विषय. आपण रागदारी संगीत म्हणजे शास्त्रोक्त संगीत त्यात खूप काम केलेलं दिसतं लोकांनी, रचनात्मक आणि संशोधनात्मक. लोकसंगीतावर थोडंफार काम झालं आहे. जनसंगीत म्हणजे चित्रपट नाट्यसंगीत ह्या सगळ्यांवरही काम झालं आहे. पण तुलनेने दुर्लक्षित राहिलेला विषय म्हणजे धर्मसंगीत. तर त्या क्षेत्रात काम करावं संशोधनाचं असा भाग होता. तर मी त्यांना म्हणलं खरं तर की मी काही फार देवभोळा माणूस नाही, किंबहुना थोडासा मागेच नास्तिक म्हणायला हरकत नाही, अगदी नास्तिक नाही पण फार कर्मकांड किंवा देव करणाऱ्यातला मी नाही. तर ते म्हणले की म्हणूनच तू हे करू शकशील. कारण जो माणूस अलिप्तपणे तटस्थपणे त्या विषयाला पाहू शकतो तोच खरा त्यातलं संशोधन नीट करू शकतो. आणि माझी अर्थात पार्श्वभूमी संत साहित्याची, लहानपणापासून कीर्तन प्रवचनाच्याच वातावरणात मी वाढलो कारण की मी एका मंदिराच्या परिसरात वाढलेलो आहे. त्यामुळे ते संस्कारही दृढ आहेत. म्हणजे एका बाजूला असं म्हणूयात की धार्मिक संस्कार, पारंपरिक संस्कार आणि दुसऱ्या बाजूला शिक्षण किंवा याच्यातनं आलेली रॅशनॅलिटी, विवेकवाद या दोन्हीचा संगम कुठेतरी माझ्यात झाला आहे. आणि म्हणून मी धर्मसंगीत या विषयाकडे वळू शकलो. आणि विशेषतः प्रार्थना स्थळातलं संगीत हा माझा PhDचा विषय होता. अर्थात त्याला खूप विस्तृत रूप देऊन मग पुढे भारतीय धर्मसंगीत हा माझा आत्ता जो अलीकडे प्रकाशित झालेला ग्रंथ आहे तो सिद्ध झाला की ज्याच्यामध्ये भारतातल्या सर्वही प्रमुख 8 जे धर्म त्या सगळ्याच्या संगीताचा विचार एकत्रितपणे मांडला आहे. आणि अशा तऱ्हेने त्याची एक तात्विक मांडणी करणारा हा पहिलाच मराठीतला. असं तुम्हाला काही उदाहरण देता येईल का? म्हणजे प्रार्थना स्थळ असं तुम्ही आता सांगितलं म्हणून की शंकराच्या देवळात गेलो आणि काहीतरी अमुक अमुक एक मुद्दा किंवा आपण ज्याला काय म्हणतो सांगीतिक काहीतरी एक विचार मिळाला, किंवा दुसऱ्या कुठल्या देवळात गेलो किंवा एखाद्या चर्चमध्ये गेलो आणि असा काहीतरी मुद्दा मिळाला, असं काही उदाहरण देता येईल? हो, नक्कीच देता येईल. जसं शिखांच्या गुरुद्वारात तिथे तर रागसंगीत असतंच, कारण की सबद संगीत किंवा कीर्तन त्यांचं जे असतं त्याच्यात ती एक रागसंगीताची वेगळी परंपरा आहे. तर या वेगळ्या परंपरातलं संगीत अभ्यासानं मला आपल्याच संगीताचेही अनेक दुर्लक्षित पैलू सापडत गेले. अच्छा. आणि त्यातनं असं लक्षात आलं की आपलं संगीत किती बहुरंगी आहे. आपल्याला वाटतं आपण एकाच विशिष्ट प्रकारे अभ्यास करत असतो किंवा ऐकत असतो. तसं पाहायला गेलं तर आता कमर्शियली रेकॉर्डेड संगीत जे काही आपल्या कानांवर पडतं तेवढ्याच पुरती आपली समज असते. पण प्रत्यक्षात जर संगीताची वास्तविकता आत्ताची जी ग्राउंड रियालिटी आहे पाहायला गेलं तर ती प्रचंड व्यापक आहे. आणि मला असं वाटतं की ती खरं तर आताच्या आपल्या अभ्यासाचा जिव्हाळ्याचा विषय असली पाहिजे. आणि त्याचा वापर मला माझ्या संगीतातही झाला. म्हणजे अनेक तऱ्हेच्या वेगळ्या रचना केल्या की ज्याच्यातनं हे वेगळे मुद्दे मला मिळत गेले. आपण नंतर एक ती रचना ऐकूयात की ज्याच्यामध्ये हा धर्मसंगीताचा अभ्यास कसा कामी आला ते मी सांगितलं. पण एका बाजूला माझं हार्मोनियमचं शिक्षण किंवा त्यातला रियाज, त्यातलं सगळं चिंतन चालू होतं. आणि तिथे माझे गुरु डॉक्टर अरविंद थत्ते यांनी त्याच्यात खूप पायाभूत काम केलेलं आहे की हार्मोनियम एकल वादनाला त्यांनी ज्या रीतीने
एक प्रतिष्ठा दिली, त्यातला एक खूप सखोल असा विचार मांडला आणि एक पूर्ण वेगळी वादनशैली तयार केली. त्यात एक मुद्दा अजून असा होता की हार्मोनियमवर फार न वाजवला गेलेला प्रकार म्हणजे टप्पा. हां, हो बरोबर. आणि एका बाजूला माझं टप्प्याचं गायकीतलंही शिक्षण झालं, कारण की मी टप्पा गायकीवर संशोधन करण्यासाठी मला फेलोशिप होती. अच्छा. आणि दुसऱ्या बाजूला हार्मोनियमवरचं अरविंदादांचंही काम टप्प्यावरचं पाहिलेलंच होतं आणि त्यातनं मी बरेच मग प्रयोगही केले. तर आता एक वेगळा टप्पा आपण ऐकूयात की जो कर्नाटक संगीतातनं आपण हिंदुस्थानी संगीतात आहेत अनेक राग केलेले आहेत आपल्याला माहिती आहे. त्यातला एक वेगळा राग म्हणजे सिम्हेंद्र मध्यम. अच्छा. की हा राग फारसा आपल्या संगीतात वापरला गेला नाही आहे. म्हणजे अगदी जुन्या काळात पंडित नारायणराव व्यास, डी व्ही पलुस्कर हे लोक गात होते किंवा पंडित रविशंकरांनी हा वाजवलेला होता राग, पण गेल्या अनेक वर्षात हा राग काही हिंदुस्थानी संगीतात फारसा रुळलेला दिसत नाही. पण तो राग मला फार आकर्षक वाटला आणि त्याच्यात मी एक टप्पा बांधलेला आहे. बर. तर तो पण ऐकूया. जरूर. आज हार्मोनियम साथ करणारा सौमित्र क्षीरसागर हा माझा शिष्य आहेच आहे, तसंच तो एका प्रकारे माझा गुरुबंधूही आहे, कारण की माझ्यानंतर तो अरविंदादांकडेही शिकू लागला. तर तो आपल्याला हा टप्पा ऐकवेल.
क्या बात है, क्या बात है. मैत्र से हे शब्द सुरांचे. डॉक्टर, थोडंसं वादन शैलीवरून विचारायचं आहे. हां. म्हणजे शास्त्रीय संगीत असेल म्हणजे रागसंगीत तर साथ करताना अगदी सुराला सूर ज्याला आपण म्हणतो, तसं नाट्यसंगीत वाजवायचं असेल तर थोडंसं सुट्ट म्हणजे शब्द तो ऐकू आला पाहिजे. तसं ही टप्पा ही शैली वाजवताना हां. म्हणजे आपण ज्याला आपण फिंगरिंग म्हणतो की जसं गळ्यातून निघत जातं ती एकातून एक काय म्हणतो आपण लढीत अशा हा तालाच्या ते त्यासाठी स्वर अलंकारांचा वेगळा काही रियाज करावा लागतो. हो, अर्थातच. म्हणजे टप्पा ह्या प्रकाराच्या अनुषंगाने जसं त्याच्यात गिटकडी असते, जमजमा असतो, खटका असतो, तर याचा वेगळ्या रीतीने रियाज करावा लागतो, म्हणजे गळ्यासाठी आणि हार्मोनियमसाठी. पण त्यातली अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की ख्याल किंवा नाट्यसंगीत किंवा इतर कुठल्याही गीतप्रकारापेक्षा टप्प्याचा विचारच वेगळा आहे, म्हणजे त्याची थॉट प्रोसेस वेगळी आहे. आणि कदाचित टप्पा हा प्रकार कमी होण्याचं कारणही तेच असेल की टप्प्यासाठी एक विशिष्ट प्रकारची मनोवृत्तीही लागते, म्हणजे टेम्परामेंट लागतं आणि त्याचबरोबर क्रिएटिव्ह इमॅजिनेशनही लागतं. तर हे दोन्ही जुळून येणं आणि त्याला अनुकूल असा गळा किंवा हात असणं हेही कमी सापडतं. आणि म्हणूनच की काय हा प्रकार थोडा मागे पडला होता आणि तो पुढे आणण्याचा प्रयत्न माझ्या गुरुजींनी केला किंवा अलीकडच्या काळात मालिनी राजूरकर किंवा शरद साठे यांनी त्या टप्प्याचा प्रचार प्रसार मैफिलीत नाही केला. आणि त्याच वाटेवर जात मग मीही आवर्जून मैफिलीत टप्पा वाजवतोच. म्हणजे माझी स्वतंत्र हार्मोनियम वादनाची मैफिल असेल तर टप्पा मी नक्कीच वाजवतो. आणि त्यातही मग वेगळा विचार काय तर पारंपरिक टप्पे आपल्याला साधारणपणे खमाज, काफी, भैरवी अशाच काही मोजक्या रागांमध्ये दिसतात. पण मग टप्पा शैली ज्या रागांमध्ये खुलून दिसू शकेल अशा वेगळ्या रागांमध्ये टप्पा वाजवणं हा प्रकार मग त्यातनं तयार झालाय. आणि असंच हा आपण सिमेंद्र मध्यम या एका कर्नाटक संगीतातल्या रागातनं टप्पा ऐकला. हा प्रश्न मी अशासाठी विचारला, म्हणजे थोडंसं पेटीचं शिक्षण घेतलंय मी, त्यामुळे या जेव्हा शास्त्रीय संगीत गात होत्या तेव्हा त्याची शैली वेगळी होती. भावगीताच्या अंगाची जी तुमची चाल होती त्यावेळी काय म्हणूया आपण वादन शैली वेगळी आणि आता एकदमच वेगळी आहे. बरोबर. डॉक्टर, तुम्ही उपशास्त्रीय प्रकार जे जे हाताळले त्यापैकी अजून 2 प्रकारांवर मला बोलायचं. मला माहिती आहे वेळेचं थोडे आपली आज धावपळ किंवा थोडासा झगडा आहे वेळेची, पण तरी तो मला प्रश्न पटकन विचारायचा आहे. तो म्हणजे तुम्ही ठुमरी आणि दादरा यावर सुद्धा खूप काम केलं. तर याच्या कुठल्याही एका प्रकारावर हो नक्की तुम्ही सांगितलं तर आवडेल. तसं बघता ठुमरी, दादरा हे उत्तरेतल्या लोकसंस्कृतीतून आलेले प्रकार आणि अर्थातच त्याच्यावर रागदारी संगीत गाणाऱ्या गायकांनी आपले संस्कार अभिजातच केले आणि तो प्रकार रुजला मैफलींमध्ये. पण ठुमरी, दादरे याच्यातले अनेक रचना जसं इतर जे प्रकार आहेत कजरी, चैती, होरी हे त्या उत्तरेतल्या लोकजीवनात आलेले आहेत. आणि त्यातला एक वेगळा मी प्रकार असा केला की उत्तरेतनं एका प्रकारे आपण ठुमरी आयात केली महाराष्ट्रात. त्याचं काही प्रकारे प्रतिबिंब आपल्याला जुन्या काही रचनांमध्ये मिळतं. जसं बैठकीची लावणी हे डॉक्टर अशोकदा रानडे माझे गुरुजी काय म्हणायचे की बैठकीची लावणी म्हणजे महाराष्ट्राने ठुमरीच्या प्रवृत्तीला दिलेला मराठी प्रतिसाद आहे. तर मला असं वाटलं की आपण मराठीतनं का ठुमरीच्या रचना करू नये. आणि तसं बघायला गेलं तर ठुमरीवरनं रचना बेतल्या गेलेल्या होत्याच. जसं आता नाट्यसंगीतातल्या कितीतरी रचना ठुमरी दादऱ्यावरनं बेतलेल्या आहेत. पण मग स्वतंत्रपणे अशा रचना का करू नयेत असा विचार आला. आणि प्रमोद काळे हे आमचे पुण्यातले दिग्दर्शक, कवी, लेखक असे, तर त्यांनी त्यासाठी रचना लिहिल्या आणि आम्ही साज ठुमरीचा या नावाचा एक वेगळा कार्यक्रम केला की त्यातल्या सर्व रचना म्हणजे ठुमरी, दादरा, कजरी, चैती, होरी या सगळ्या प्रकारच्या रचना पण काव्य मराठीत अशा तऱ्हेने केला. मला असं वाटतं की महाराष्ट्राचं म्हणून स्वतःचं संगीत, राग संगीत असं काहीतरी असलं पाहिजे, विकसित व्हायला पाहिजे. आणि ही विचारधारा खरं तर माझी काही नवीन नाही आहे. गेल्या 100 वर्षात असे अनेक प्रयत्न झालेत मराठीमधनं ख्याल बांधण्याचे. तर म्हटलं ठुमरी का नाही होऊ शकत आणि त्यातनं तो एक वेगळा प्रयोग केला होता. पण तसं पाहायला गेलं तर मग मुळातल्या ब्रज, अवधी, भोजपुरी अशा ज्या बोलीभाषा असतात त्यातल्याही रचना मी केल्या. तर तसा एक दादरा आपण ऐकू. जरूर जरूर. नंद के छैला, जसोदा के लाला,
ब्रिज के ग्वाला तो से बिनती. हम्म. म्हणजे ठुमरी दादऱ्यामध्ये काय घडतं की शब्द लालित्यपूर्ण छोटे छोटे असतात आणि ज्यातनं बोल बनाव आणि बोल बाट करणं बोलबाट. हा, सोयीचं होतं. तर तशी ही रचना आहे. तर आपण ऐकूया जरूर, समाजमधला हा दादरा. जरूर जरूर. नंद के छैला, नंद के छैला, जसोदा के लाला, नंद के छैला, जसोदा के लाला, ब्रिज के ग्वाला, ब्रिज के ग्वाला, तो से बिनती श्याम, नंद के छैला, नंद के छैला, जसोदा के लाला, ब्रिज के ग्वाला, तो से बिनती श्याम, नंद के छैला, बंसिया बजाओ, सुर रस दे हो, भव से उतारो, भव से उतारो, तो से बिनती श्याम, नंद के छैला, जसोदा के लाला, नंद के छैला, नंद के छैला, नंद के छैला, नंद के छैला, जसोदा के लाला, नंद के छैला, नंद के छैला, नंद के छैला. वा, क्या बात आहे. डॉक्टर, तुम्ही आत्ता बोलताना म्हणजे उल्लेख झाला बैठकीची लावणी आणि डॉक्टर रानडे, मला वाटतं तसा ते कार्यक्रमच करायचे ना, बैठकीची लावणी. तर त्या अनुषंगाने थोडंसं सांगा आणि आजच्या आपल्या गप्पांची सांगता तुम्ही बैठकीच्या लावणीनेच करावी अशी मी तुम्हाला विनंती करत. म्हणजे नक्कीच. आता सादर करणार आहे ती बैठकीची लावणी सुद्धा जरा वेगळ्या प्रकारची आहे. डॉक्टर रानडेंनी जो अभ्यास केला होता आणि त्या अनुषंगाने मी पण थोडा जो पाठपुरावा केला त्या प्रकाराचा, त्यातनं मध्ययुगीन मराठीतल्या अशा अनेक रचना मिळाल्या की ज्याच्यात लावणीला अनुकूल असणारं काव्य आहे. म्हणजे आपल्याला असं वाटतं की संत पंत तंत या तीन प्रकारचे कवी, त्यातले तंत कवी म्हणजे लावणीकार. लावणीकार. पण अहो, संत कवींनी सुद्धा सुंदर रचना लिहिल्यात, पंत कवींनी सुद्धा लिहिलेल्या आहेत. अच्छा. आणि तशी एक रचना आपण ऐकू. मी जो मगाशी उल्लेख केला होता की माझा जो धर्मसंगीताचा अभ्यास आहे त्याच्यात मंथन करताना आम्हाला अशी अनेक रत्न सापडत गेली आणि ही आता मध्ययुगीन एक भक्त कवी जयरामात्मज यांनी लिहिलेली लावणी आहे, पण ती आध्यात्मिक लावणी आहे. अच्छा. एका प्रकारे त्याचा आपण म्हणू शकतो की गवळण हा जो प्रकार आहे त्यालाही जवळ जाईल असा साचा आहे. पण गीत प्रकार म्हणायला गेलं तर ही लावणी आहे. लावणी. आणि मग त्याची स्वररचना करताना मी अर्थातच बैठकीची लावणी या स्वरूपाने केली आहे. सांगायचा मुद्दा असा की काव्यात्मक आशय जो असेल तो जरी भक्तीचा असला तरी त्याची सांगीत रचना ही मात्र बैठकीची लावणी या प्रकारची आहे. तर ती रचना ऐकू. जरूर जरूर जरूर. कैसी जाऊ कुंजवनी आहे श्याम, कुंजवनी आहे श्याम,
आहे श्याम कुंजवनी आहे श्याम घोरस घेऊनी मथुरेसी जाता अडवून मागेल दाम नवयौवन मी कुलवधू नेटकी आहे हरी बहु उत्तम कुंजवनी आहे श्याम हरी बहु आहे उत्तम निबिड तरुवरी जाऊन बैसतो निबिड तरुवरी जाऊन बैसतो नाही तया दुसरे काम जय राम सुत अंकित म्हणे प्रभू मज नावी निज धाम कुंजवनी आहे श्याम 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 कुंजवनी आहे श्याम